नमस्कार. संध्याकाळच्या कविता यामधला अ, चंद्रधून जो भाग 2 आहे त्याच्यामधली क्रमांक 4 ची लाटांचे देऊळ ही कविता आज आपण बघणार आहोत. लाटांचे देऊळ असावे जिथे नसाव्या लाटा, समुद्र सोडून दूर निघाल्या जळवंतीच्या वाटा. माडांनाही वाट नसावी फक्त असावे डोळे, या देहाच्या दीप्तींमधला चंद्र जिथे मावळे. सागरतंद्रीतून नसावे कुठे चुळाभर पाणी, तुझ्या कृपेच्या दुःखामागे येईन मी अनवाणी. आता आपण एक एक करून कडवं बघू. तर पहिलं कडवं काय आहे? लाटांचे देऊळ असावे जिथे नसाव्या लाटा. मग पहिल्या दोन ओळीतच आपल्याला विरोधाभास जाणवतो. ठीक आहे. मग कवी काय म्हणतात की लाटांचं देऊळ हवंय पण त्यामध्ये लाटा नसाव्यात. का असं? तर लाटा हे अस्वस्थतेचं प्रतीक आहे. ठीक आहे. आणि देऊळ हे शांततेचं. ठीक आहे. स्थिरता किंवा शांतता. मग कवीला अशा एका मनस्थितीचं मंदिर हवंय जिथे लाटांचा उगम आहे पण आता तिथे पूर्ण शांतता आहे. आणि जळवंतीच्या वाटा म्हणजे काय? जळवंती म्हणजे जलवंती म्हणजे पाण्याच्या वाटा. मग आता समुद्राचा मोह सोडून ह्या ज्या जळवंटीच्या समुद्र सोडून दूर निघाल्या जळवंतीच्या वाटा. म्हणजे समुद्राचा मोह सोडून ह्या ज्या लाटा आहेत त्या लांब निघाल्या आहेत. ह्या वाटा दूर निघाल्या आहेत. म्हणजे कवीच्या संवेदना आता बाह्य जगाचा पसारा सोडून अंतर्मुख झाल्या आहेत. ठीक आहे. भौतिक जगाचा त्याग करून शून्याकडे जाण्याचा प्रवास असं आपण म्हणू शकतो. पुढचं कडवं. माडांनाही वाट नसावी. म्हणजे काय की कोकणाच्या किनाऱ्यावरती माड हे रस्ते दाखवण्याचं किंवा दिशा दाखवण्याचं काम करतात. बरोबर. मग कवी असं म्हणतो की या लाटांच्या देवळात माडांना रस्ता नसावा, त्यांना फक्त डोळे असावे, फक्त असावे डोळे. म्हणजे काय की निसर्गातल्या प्रत्येक घटकाने फक्त साक्षी व्हावं, फक्त विटनेस, साक्षी व्हावं. या देहाच्या दीप्तींमधला चंद्र जिथे मावळे. म्हणजे काय की माणसाच्या शरीरामध्ये एक प्रकारचा अहंकार किंवा प्रकाश आहे, जाणीवेचा प्रकाश. दीप्ती म्हणजे काय? प्रकाश. मग हा कशाचा प्रकाश आहे? तर हा अहंकाराचा प्रकाश असतो. मग या माणसाच्या शरीरामध्ये एक प्रकारचा अहंकाराचा किंवा जाणीवेचा जो प्रकाश आहे, हा प्रकाश जिथे मावळतो म्हणजे काय होतं? जिथे मी पण संपतं. तिथे खऱ्या देवळाची सुरुवात होते. म्हणजे स्वतःचा अहंकार विरघळण्याची जी क्रिया आहे त्याला चंद्र मावळणं असं कवीचं म्हणणं आहे. ठीक आहे. अहंकार विरघळणे म्हणजे काय? चंद्र मावळणे. सागर तंद्रीतून नसावे कुठे चुळाभर पाणी. सागर तंद्री म्हणजे काय? धुंदी. म्हणजे काय की समुद्राची जी धुंदी आहे ही कशाची धुंदी आहे? तर ही अहंकाराची धुंदी आहे. तर या अहंकाराच्या धुंदीमधलं चूळभर पण पाणी त्याला नकोय. म्हणजे काय की त्यांना ती भौतिक तहानच नाहीये. तर त्यांना आध्यात्मिक ओढ आहे. मग तुझ्या कृपेच्या दुःखामागे येईन मी अनवाणी. म्हणजे मला अहंकार इतक्या प्रमाणात सोडायचा आहे की मला त्यातलं चूळभर पण म्हणजे मला तसूभर पण त्यातलं काही नकोय. आणि त्याला भौतिक तहान नाहीये तर एक आध्यात्मिक ओढ आहे. कशी? तर या पूर्ण सगळ्या दर्शनाचा सार त्यामध्ये आहे की त्यांच्यामध्ये तुझ्या कृपेच्या दुःखामागे येईन मी अनवाणी. म्हणजे तू कृपेने मला दुःख जरी दिलंस
तर हे दुःख शाप नसून ती ईश्वराची कृपा आहे असं मी समजीन आणि त्या सुंदर दुःखाचा सुद्धा मी पाठलाग करत अनवाणी येईन. अनवाणी म्हणजे काय? कुठल्याही संरक्षणाशिवाय किंवा अत्यंत नम्रपणे. म्हणजे माझं दुःखच तुझ्या देवळाचा रस्ता मला दाखवेल. ठीक आहे. मग आता ह्या पूर्ण कवितेमध्ये ना विरोधाभासाचं सौंदर्य आहे. कसं? म्हणजे पॅराडॉक्स आपण म्हणू शकतो. जसं पहिल्याच ह्याच्यामध्ये होतं की लाटांचे देऊळ असावे जिथे नसाव्या लाटा. तर हे एक पॅराडॉक्स म्हणजे विरोधाभासाचं सौंदर्य आहे. मग लाटांशिवायचं देऊळ कवी त्याची कल्पना करतोय. म्हणजे हे देऊळ कसं आहे तर ही मनाची निर्विकार अवस्था आहे. मग पाणी विरुद्ध तहान म्हणजे अथांग समुद्र आहे पण त्यातलं चुळभर पाणी पण नकोय. म्हणजे काय की भौतिक सुखाचा त्याग दर्शवतं. हे सगळं आपण काय लिहितोय? विरोधाभास. मग दुःखाचं उदात्तीकरण आहे यामध्ये. म्हणजे काय की सामान्य लोक सुखाची मागणी करतात पण कवी काय म्हणतायत की दुःखाचा सुद्धा मी कृपा मानून स्वीकार करीन. का करीन? तर हेच दुःख देवळाचा शांततेचा रस्ता मला दाखवेल. म्हणजे लाटांचं देऊळ काय आहे तर एक शांततेचा शोध कवी घेतात यामधनं. मग जिथे माणसाचा अहंकार मावळतोय आणि एक फक्त ईश्वरी लय उरतीये. ठीक आहे. तर ही होती लाटांचे देऊळ कविता. धन्यवाद.